पर्यावरणपूरक पेरणीची कामं सुरू झालेली असून आता मी पर्यावरणपूरक का म्हटलं, हे आहेत आमचे समाधान चोपडे भाऊ आणि हे शक्यतोवर जवळपासच्या परिसरामध्ये तिफनच्या साहाय्याने हे बैलजोडी वगैरे जे आपण व्हिडिओमध्ये पाहत आहात, हे मागचं जे आहे याला वखर म्हणतो आपण. समोर आहे पेरणीची तिफन आणि आपण आता जवळपास बघतो की ट्रॅक्टरच्या साहाय्याने नांगरटी, वखरटी, पेरणी किंवा फवारणी हे सगळं ट्रॅक्टरच्या साहाय्याने केल्या जाते. त्यामुळे अशा पद्धतीच्या पेरण्या आपल्याला सहसा पाहायला मिळत नाहीत. परंतु माझ्या शेतावर माझा प्रयत्न राहतो शक्यतोवर बैलजोडीच्या साहाय्याने हे काम केले जाते, ज्यामुळे मजुरांना काम मिळते. हे आहे पेरणीचं सरतं. याला तिफन चाळही म्हणतात किंवा सरतंसुद्धा म्हणतात. 3 छिद्र असतात आणि 3 पाईपांमधून ते धान्य खाली जमिनीमध्ये पेरणीच्या साहाय्याने जातं आहे. भविष्यात ह्या गोष्टी विद्यार्थ्यांना शिकायला मिळतील नाही, परंतु या व्हिडिओच्या साहाय्याने, या व्हिडिओच्या मदतीने पेरणी काय असते आणि त्यासाठी काय काय लागतंय, की त्याला काय म्हणतात, तिफन म्हणतात, वखर म्हणतात, डवरणी म्हणतात, तर ह्या सगळ्या गोष्टी विद्यार्थी जीवनात शिकायला मिळाल्या पाहिजे भविष्यात. नाहीतर हे मुलं यापासून वंचित राहतील, या शब्दांपासून, या गोष्टींपासून. बघा, पेरणीच्या वेळेस अशा पद्धतीने पूजा केली जाते, औक्षण केले जाते. हे आमचे बाप्पूसाहेब आहेत. त्यांच्या कमरेला आपण बघितलं बियाणं होतं बांधलेलं, बियाण्याची थैली. बैलांची सुद्धा, या नंदीची सुद्धा पूजा या ठिकाणी केली जाते. हे आमचे काशीराम जिजाजी आहेत, जावई बाप्पू आहेत आमचे, काशीराम भाऊ, नंदाबाई, महादेव चोपडे, मारुती चोपडे, स्वतः मी, संजय गुरव, मंगला गुरव, सर्व या ठिकाणी असं बैलांचं औक्षण केलं जाते, मजुरांचं औक्षण केलं जाते आणि पारंपरिक पद्धतीने बैलांना नैवेद्य दिला जातो. आणि बघा, गूळ, पुरणपोळीचा नैवेद्य या ठिकाणी या शेतकऱ्याच्या मित्राला, या बैलाला दिला जातो आणि अशा पद्धतीने पेरणी केल्या जाते. माझं हे चॅनल पर्यावरण विषयाचं चॅनल आहे. यावर इतर कोणतेही विषय नसतात. अशा पद्धतीने हे पेरणी सुरू आहे. हे पांढऱ्या शर्टवाले आमचे बाप्पूसाहेब आहेत. त्यांच्यासोबत हा पाठीमागे जो आहे हा आमचा मारुती आहे. आपले काही असे विषय असतील तर आम्हाला या चॅनलवर तुम्ही कळवा. धन्यवाद. थांबतो. जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब